लग्नाच्या आठवड्यानंतरच माझे जावई सासरवाडीत राहायला आले होते. मला 2 मुली होत्या. मोठ्या मुलीचं लग्न झाल्यानंतर आठवड्याभरानंतरच तिला तिच्या ऑफिसच्या कामानिमित्त बाहेर शहरात जावं लागलं. ही तिची महत्त्वाची मीटिंग होती आणि त्याकरता स्नेहाला काही दिवसांसाठी बाहेर जावं लागलं. ती गेल्यानंतर जावई सासरवाडीत राहायला आले, कारण त्यांच्या घरी ते आणि त्यांची बायको दोघेच राहत होते. स्नेहा बाहेर शहरात गेल्यानंतर जावयाची खाण्यापिण्याची व्यवस्था ठेवायला त्यांच्या घरी कोणीही नव्हतं. त्यात त्यांना बाहेरचं जेवण आवडत नव्हतं. म्हणूनच त्यांची बायको बाहेर गेल्यानंतर ते सासरवाडीत आले. मला 2 मुली होत्या. स्नेहाची लहान बहीण आता कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला होती. जावाई घरी आल्यापासून मी माझ्या लहान मुलीची कीर्तीची खोली गरजेमुळे जावायला झोपायला दिली होती. कीर्ती माझ्या खोलीत झोपत होती. एके दिवशी जावाई मला कीर्तीसोबत हसत खेळत संवाद साधताना दिसले. मी समजले की ते आपल्या मेहुणीसोबत मजाक मस्ती करत आहेत. त्यामुळे मी त्यांच्या वागण्याकडे जास्त लक्ष दिलं नाही. पण मला तेव्हा हे माहिती नव्हतं की लग्नानंतर त्यांच्यात काही वैयक्तिक तणाव निर्माण झाले होते. असो, कीर्ती तर हळूहळू तिच्या अभ्यासात व्यस्त झाली. तिने तिच्या जिजूंपासून थोडं अंतर ठेवायला सुरुवात केली. त्यानंतर जावयाच्या गप्पा गोष्टी माझ्याकडे वळल्या. मी वयाच्या 45मध्येही दिसायला व्यवस्थित होते. गेल्या 10 वर्षांपासून मी माझ्या मुलींसोबत एकटी राहत होते. माझं राहणीमान व्यवस्थित होतं. मला बघताक्षणी कोणीही हेच विचारायचं की तुम्ही नोकरी करता का म्हणून. पण मी नोकरदार नव्हते. मी तर गृह उद्योगातून थोडंफार कमाई करायचे आणि त्यातच आमच्या घराचा उदरनिर्वाह चालायचा. आता मोठ्या मुलीचं लग्न झालं तेव्हापासून माझी एक जबाबदारी कमी झाली होती असं मी समजत होते. पण तसं काही नसून खरं तर पुढे माझी चिंता अजूनच वाढणार होती आणि याची मला कल्पना नव्हती. माझ्या जावयाचं नाव सतीश होतं. जावाई बोलायला मोकळे होते. घरी आल्यापासून असं वाटतच नव्हतं की ते आमच्यासोबत राहत आहेत. ते कुठल्याही गोष्टीत जास्त मानपान घेत नसत. एकदा कीर्तीची मैत्रीण काही दिवसांसाठी आमच्या घरी आली होती. कीर्तीने मला सांगितलं की आई, काही दिवसांसाठी मला माझी खोली हवी आहे. मी माझ्या मैत्रिणीला हॉलमध्ये झोपवू शकत नाही. तू काही दिवस जिजूंना हॉलमध्ये झोपायला सांग, नाहीतर तुझी खोली त्यांना दे. मी जावयाचा अनादर करू शकत नव्हते, म्हणून मी हळूहळू जावयाला माझी खोली राहायला दिली. दुसऱ्या दिवशी रात्री जावाई म्हणाले, सासूबाई, तुम्ही आजपासून तुमच्या खोलीत झोपू शकतात. मला खोली वाटून घेण्यात काही हरकत नाही. उन्हाळ्याचे दिवस होते. हॉलमध्ये AC नव्हता, त्यामुळे हॉलमध्ये झोपणं कठीण होतं. म्हणून त्या रात्री मी जावयासोबत माझी खोली वाटली. रात्री मी सुरक्षित अंतर राखून झोपले. त्या रात्री काहीतरी अपरित घडलं, परंतु नीट काही लक्षात आलं नाही. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ऑफिसमधून घरी येताच जावाई किचनमध्ये आले. त्यांना पाहून मी म्हणाले, तुम्ही घरी आलात हे मला माहीतच नाही. मी लगेचच चहा घेऊन येते. जावाई म्हणाले, सासूबाई, चहा वगैरे नको. मी तुम्हाला माझ्यासोबत घेऊन जायला आलो आहे. मी विचारले, आपल्याला कुठे जायचं आहे? ते म्हणाले, व्यायाम करायला. त्यावर मी म्हणाले, मला व्यायामाची गरज नाही. घरच्या कामातच माझा नकळत बराचसा व्यायाम होतो. मी फिट आहे. परंतु जावाई म्हणाले की थोडं व्यायाम करणं फायदेशीर ठरेल. त्यांनी आरशासमोर नेऊन दर्शवून दिलं की मी किती थकलेली दिसते हे दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या समजावण्याने मी समजले आणि मी व्यायाम करायला होकार भरला. त्यानंतर त्यांनी मला व्यायामाच्या काही सोप्या बेसिक स्टेप्स दाखवल्या. जावाई उत्तमरित्या मार्गदर्शन करत होते. मी प्रयत्न केला, पण काही गोष्टींवर लक्ष केंद्रित करणे कठीण होतं. व्यायाम झाल्यावर मी फ्रेश होण्यासाठी गेले. त्यानंतर काही वेळातच मला स्नेहाचा फोन आला. मी स्नेहाला व्यायामाबद्दल सांगितलं, तर ती म्हणाली की तू माझ्या सतीशची व्यायामासाठी सोबती झालीस तर त्यालाही तेवढीच सांगत मिळेल. एरवी त्याला माझ्यासोबत व्यायाम करायची सवय होती. आता काही दिवस तू त्याची जिम पार्टनर हो. मुलीच्या बोलण्यामुळे मी सतीशच्या मार्गदर्शनाखाली व्यायाम सुरू केला. पुढे 2 दिवसांनंतर रात्री मला जाग आली. पाणी प्यायला जात असताना मला कीर्तीच्या खोलीचा दरवाजा उघडा दिसला. तिथे जावाई होते. कीर्ती व तिच्या मैत्रिणीबाबत काही गैरसमज झाले होते. कीर्तीने तिच्या मैत्रिणीसमोर तिच्या जिजूंची मस्करी उडवली होती. तेव्हा मी जावायला समजावलं. ते तर तिथून निघून गेले. मी नंतर वातावरण सांभाळण्याचा प्रयत्न केला. कीर्तीला कुठे कोणाशी कशी मस्करी करायची याची अजून फारशी समज नव्हती. त्यामुळे मी जावायला त्यांच्या खोलीत जायला सांगितलं. ते जाताच मी तिला खडेबोल सुनावले. तेव्हा ती मला खोली बाहेर घेऊन आली आणि म्हणाली, आई, मी जिजूंची मस्करी करत होते हे तुला दिसलं, पण त्यांची विचित्र वागणूक तुला अजून लक्षात आलेली नाही. मला काहीतरी बरोबर वाटत नाही. आज ते माझ्या मैत्रिणीकडेही वेगळ्याच नजरेने बघत होते. म्हणून मी आणि माझ्या मैत्रिणीने त्यांना समजण्यासाठी थोडी मस्करी केली.
मला नाही वाटत की यात माझी काही चूक आहे. ती पुढे म्हणाली, तू जिजूंच्या गोड बोलण्यात येऊ नकोस. काल ते मला म्हणत होते, तू फार बारीक आहेस, माझ्यासोबत व्यायाम कर, मी तुला काही टिप्स देईन. मला त्यांचं वागणं ठीक वाटलं नाही. तूही त्यांच्याशी थोडं अंतर ठेव. कीर्तीने जे सांगितलं ते ऐकून मी तिला रागवू शकले नाही, कारण तिने जे पाहिलं ते तिच्या दृष्टिकोनातून बरोबरच होतं. तिच्या मैत्रिणीबद्दल जावयाने केलेली वागणूक योग्य नव्हती. मी लगेच जावयाशी बोलायला आमच्या खोलीत गेले, पण ते तेव्हा झोपले होते, त्यामुळे बोलणं राहून गेलं. दुसऱ्या दिवशी सकाळी मी त्यांना त्या रात्रीबद्दल विचारलं, तर ते फक्त एवढंच म्हणाले, सासूबाई कालचं विसरून जा, झालं ते झालं, त्या गोष्टीला पुढे वाढवू नका. तेव्हा मी तो विषय तिथेच थांबवला. त्या दिवशी कीर्ती घाईगडबडीत कॉलेजला निघत होती. मी तेव्हा धावपळत नाश्ता बनवत होते. कीर्ती गेल्यानंतर मी स्वतः नाश्ता करायला बसले. तेव्हा जावाई आपल्या खुर्चीवरून उठून माझ्या शेजारी बसले. मी पहिला घास उचलताच त्यांनी मला थांबवलं. ते म्हणाले, सासूबाई कधी कधी माझाही विचार करा, मीही घरचाच आहे ना. त्यांचं हे वागणं मला विचित्र आणि गैरसोयीचं वाटलं. त्यामुळे मी हलका हसत परिस्थिती टाळली आणि किचनमध्ये निघून गेले. त्या रात्री काहीतरी अनपेक्षित घडू शकतं याची मला कल्पना नव्हती. काही दिवसात जावयाचं माझ्याबद्दलचं वागणं बदलत चाललं होतं. ते खूपच विचित्र वागू लागले होते. त्या रात्री अचानकच जोराचा वारा सुटला आणि खोलीतील खिडकी उघडी असल्यामुळे काही सामान खाली पडला. मी उठून ते सामान उचलत होते. खिडकीजवळ उभं राहिल्यानंतर अचानक जावाई आले. मी थोडी दचकले. त्यांनी मला शांतपणे समजावण्याचा प्रयत्न केला. जावाई म्हणाले, सासूबाई व्यायामाचा फायदा दिसतोय, तुम्ही बऱ्यापैकी फिट दिसताय. मी त्यांचं म्हणणं ऐकून सावध झाले आणि माझं अंतर कायम ठेवलं. तेव्हा मी लाईट लावला आणि स्पष्टपणे त्यांना सांगितलं, सतीश, आपण दोघंही मर्यादेत राहूनच संवाद साधावा, असं वागणं योग्य नाही. तेव्हा ते थोडे लाजले आणि इकडे तिकडे पाहू लागले. त्याचवेळी आमच्या खोलीत स्नेहा आली. स्नेहाचा आवाज ऐकून जावई थोडे घाबरले आणि शांत झाले. मी त्यांना स्पष्ट सांगितलं, हे सगळं करणे आता थांबवा, तुमच्या नजरेतून काही गोष्टी स्पष्ट दिसतायत. जावई म्हणाले, सासूबाई मला माफ करा, पण आजपर्यंत मी एक गोष्ट तुमच्यापासून आणि माझ्या बायकोपासून लपवलेली आहे. मला रात्रीचा दृष्टिदोष आहे, त्यामुळे काही वेळा मला रात्री काही स्पष्ट दिसत नाही. त्यांचे स्पष्टीकरण ऐकून मी शांत बसले आणि परिस्थिती नियंत्रित ठेवण्याचा निर्णय घेतला. संपूर्ण प्रसंगातून मी आणि जावई आम्ही दोघांनीही मर्यादित राहून परिस्थिती हाताळली. स्नेहासमोर सर्व काही समजल्यावरही आम्ही संयम राखला आणि घरात सुसंवाद कायम ठेवला. त्या खोलीत आता कितीही मोठा लाईट चालू असता तरी जावायला मी किंवा स्नेहा दिसत नव्हतो. ते फक्त आमच्या आवाजावरून आम्हाला ओळखत होते. जावाई म्हणाले, काल कीर्ती आणि तिच्या मैत्रिणीवर मी काही विचित्र नजर टाकली नव्हती. मी फक्त त्यांना काही सूचना देत होतो. मी समजून घेतले की काही गैरसमजामुळे परिस्थिती गोंधळलेली होती. स्नेहा सुद्धा हळूहळू समजली की तिच्या नवऱ्याला रात्री कमी दिसण्याची समस्या आहे. मी जावाईकडे माफी मागितली. सगळा गैरसमज माझ्या बाजूने झाला. तुम्ही फक्त माझी काळजी घेत होतात आणि मला व्यायामासाठी प्रोत्साहित केलं, बाकी काही नव्हतं. जावाईने सांगितलं, हो, मी तुम्हाला व्यायामासाठी सांगत होतो, कारण हे तुमच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. मी समजून घेतले की रात्रीचे काही प्रसंग फक्त गैरसमजावर आधारित होते. कीर्तीला देखील समजावून सांगितले की जिजू काही चुकीचं करत नाहीत आणि सर्व काही फक्त काळजी घेण्याच्या उद्देशाने होत होते. त्या दिवशी सगळे गैरसमज दूर झाले आणि घरातील वातावरण शांत आणि समजूतदार बनले. मी आणि जावाई दोघेही सुरक्षितपणे संवाद साधत राहिलो आणि कीर्तीसुद्धा हळूहळू समजूतदार झाली. मंडळी, कशी वाटली ही कथा? ऐकत रहा मनाचे बोल.